ठिकाणी मांडणार आहोत, जेणेकरून सरकार मराठा समाजाला का बरं आरक्षण देत नाहीये, सरकारच्या काय चुका याच्यामध्ये आहे, या सगळ्या चुका त्या मराठा प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे बघा, आमचे संतोष भैया मसाजोगचं जे प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आहोत. आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न, या सरकारला मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत. या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत, नक्कीच त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं, जे त्यांनी केलं नाही ते करावं, म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करणार आहोत. हे बघा, पाठीमागे आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जवाब दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. पण नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ शिंदे साहेब असतील, एकाही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही जे प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहोत की सरकार कुठे या ठिकाणी चुकतंय आणि सरकारनं काय करायला पाहिजे हे मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत, जेणेकरून सरकार मराठा समाजाला का बरं आरक्षण देत नाहीये, सरकारच्या काय चुका याच्यामध्ये आहे, या सगळ्या चुका त्या मराठा प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे बघा, आमचे संतोष भैया मसाजोगचं जे प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आहोत. आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न, या सरकारला मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत. या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत, नक्कीच त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं, जे त्यांनी केलं नाही ते करावं, म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करणार आहोत. हे बघा, पाठीमागे आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जवाब दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. पण नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ शिंदे साहेब असतील, एकाही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही जे प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहोत की सरकार कुठे या ठिकाणी चुकतंय आणि सरकारनं काय करायला पाहिजे हे मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत.